So define yourself, Sachin. This is the right moment to define yourself. तुझी हीच वेळ आहे तुला डिफाईन करायची. आज क्रिकेटचा गॉडफादर म्हटलं जातं त्या व्यक्तीला. असंच नाही म्हणत गॉडफादर यार, त्याग करावा लागतो. जेव्हा वडील गेले ना तेव्हा केनियाला खेळायला गेलेला व्यक्ती आहे तो. वडील गेले, पत्नी घेऊन तो चौथ्या दिवशी खेळायला होता आणि वडिलांना शतक केल्यानंतर श्रद्धांजली दिली. काय असतं यार, काय कुठं आली यार. विराट कोहली वडील घरी गेले, आई फोन करते, वडील गेले काय करायचं, तो फोनचा फोन करतो की काय करू. अरे ते झालं ते झालं, पुढं काय, पुढं तुझं आयुष्य आहे, तू ठरव, तू निर्णय घे, तुला निर्णय घ्यायचा आहे. लोक तर म्हणणारच तुला, आला नाही, हे नाही केलं, ते नाही केलं, म्हणणार की नाही. मग लोकांचा विचार नसता करायचे म्हणतात पागल होता. जी उदाहरणं दिली तुम्हाला, थॉमस अल्वा एडिसन, अरुणिमा सिन्हा, चाणक्य, फोर-व्हीलर राईट ब्रदर्स यांची उदाहरणं काय अशीच नाही. ही लोक अशीच नाही घडली यार. त्याग केला, संघर्ष केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिली लढाई सुद्धा लढायला व्यवस्थापन, मॅनेजमेंट सगळ्या गोष्टी. आपली प्रश्न तुम्हाला स्वतःला विचारायची आहेत, त्यावर चालायचं असतं, पूर्ण करायचे असतात. नहीं तो आहेत वावरात नांगरनं, वखरनं, डवरनं, तिथे त्यांना काही समजत नाही. इसी चीज को अगर तुम बड़ी शिद्दत से चाहते हो ना तो उसे मिलाने में पूरी कायनात लग जाती है. बायबल, ते बायबलचं वाक्य आहे. मग कायनात म्हणजे काय, जे लोक त्रास देतात तुम्हाला ते कायनात असते. पण तू अजून झाला नाही, पण तू अजून झाला नाही, असं पळावं लागतं. मग तुम्हाला पूर्ण ते कायनात तुम्हाला बड़ी शिद्दत से चाहती है बॉस, ऐसे नहीं चाहेगा. कोण विचारतो तुला स्मारकाचे कोण आहे, स्मारक आहे तू काय केलं आयुष्यामध्ये, त्याची नोंद पण नव्हती इतिहासात. अशा लोकांची नोंद होती इतिहासामध्ये. अशा लोकांची नोंद होतच नाही. इतिहास घडवा लागतो, इतिहास रचवा लागतो, मग लोक त्या तत्वावर चालावं लागत असतं. मग तुम्हाला आयुष्यात डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम व्हा, सचिन तेंडुलकर व्हा, विराट कोहली व्हा, युवराज सिंग व्हा, जडेजा व्हा, द्रविड व्हा, काय व्हायचं तुम्हाला ते ठरवा. बरोबर, धनराज पिल्ले व्हा, भाग मिल्खा सिंग, अशी लोक व्हा. रॉजर बेरिस्टर माहितीये, सांगेल पुढे स्मार्ट मध्ये ते आहे. ओके, तर ही महत्वाची आहे जी तत्व सांगितली तुम्हाला, ही तत्व वापरली पाहिजे. आणि जी आपली गोल असतात, ड्रीम असतात, ध्येय असतात, ती स्मार्ट असायला पाहिजे. स्पेसिफिक, यस फॉर स्पेसिफिक असायला पाहिजे. यस, जसं पृथ्वीराज चव्हाण कोणी चित्रपट बघितला, कोणी बघितला नाही, कोणी दाखविला पृथ्वीराज चव्हाण. ओके, तर पृथ्वीराज चव्हाणला जेव्हा मोहम्मद गौरी जेलात टाकतो, म्हणजे बंदी बनवतो, तेव्हा त्याचे डोळे काढले जातात. जशी संभाजी महाराजांची यातना दिल्या तसे डोळे काढले त्यांचे, आणि त्याला सांगा लक्षवेधी बाण मारून दाखव. त्याची परीक्षा घेतली, गेले परीक्षा घेतली तिथं की तू आता डोळे नसताना बरोबर बाण मारून दाखव. आणि तेव्हा एक त्यांचा सेवक म्हणतो की बरं मैदान असतं खूप मोठं आणि अजून खूप लोक असतात, डोळे नसतात, डोळे काढलेले असतात. लक्षवेधी बाण म्हणजे आवाज चालू आहे, कुठं आवाज येतो काही कळत नाहीये, पण माशाचा डोळा असं कसं फिरतो, गरगर गरगर तसं फिरवतात. आणि तिथे जे तो सेवक काय म्हणतो की 4 बाज 24 गज ऊपर है सुल्तान, 4 बाज 24 गज ऊपर है सुल्तान, मत चुकना चौहान. बहिर्जी नाईकांचं संघटना तयार केली होती, म्हणून स्वराज्य उभं झालं ना. मैत्री संगती, तानाजी, येसाजी, सुरेजी, बाजी पासलकर, बाजीप्रभू देशपांडे अशी लोक मित्र होती, म्हणून स्वराज्य घडलं. तर मुद्दा काय होता की पृथ्वीराज चव्हाण, परत पृथ्वीराज चव्हाणकडे. तर स्पेसिफिक गोल आणि बरोबर ते लक्षात येतं सांकेतिक भाषेने की यस, बरोबर हाईट 24 फूट 4 बाशे आणि अंतर तो सांकेतिक भाषेमध्ये सांगतो, आणि बरोबर तो मोहम्मद घोरीच्या कंठामध्ये बाण मारतो. गोल स्पेसिफिक, यशेबल आकड्यामध्ये मोजतात. यश ए अचीवेबल हवं. मैं तेरे लिए चांद तारे तोड़ के लाऊंगा, बरोबर. अंधेरी राहों में सुनसान मिली पे जब मौत का फरिश्ता निकलता है तो लोग उसे क्या कहते हैं, अरे आवाज, शहंशाह कहते हैं. लेकिन अजूबा करना पड़ता है, अजूबा दिखाना पड़ता है, तभी लोग मानेंगे. आयुष्यात सॅक्रिफाइस शिवाय काहीच मिळत नाहीये.
आणि ध्येय ही लिहून ठेवली पाहिजे, व्हिजन बोर्ड बनवली पाहिजे. आणि व्हिजन बनवली, व्हिजन बोर्ड. यस, मी जीई क्रॅक केली, मी IPS, मी काय ठेवायचं ते बनवलं, मॉडेल तयार केलं, प्लॅनिंग केलं, आराखडे केले, त्या तत्वावर चालले, नंतरही मिळालं. असं नाही मिळालं यार. ही लोक आता दिसतात, ही लोक अशीच नाही घडली.